नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी लिहिली आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, संसारात एकमेकांशी काही कारणाने पटत नसेल तर लगेच डिवोर्स घेतात व परत नव्याने आपले आयुष्य जगण्याला सुरुवात करतात. पण तसे करत असताना त्यांना असणाऱ्या मुलांचा ते पूर्ण विचार करतात का? त्यांना त्यांचे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांच्या ह्या निर्णयाने मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे आजच्या स्टोरीच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. प्राजक्ता व प्रथमेश यांचे घरच्यांच्या पसंतीने अरेंज मॅरेज झालेले असते. दोघे पण शिकलेले असतात, नोकरी करत असतात. सुरुवातीचे 3 वर्ष त्यांची बरी जातात. त्यांना एक मुलगी होती. मुलगी झाल्यावर दोघांच्यात मतभेद व्हायला सुरुवात होते. प्राजक्ता वारंवार माहेरी प्रथमेशबद्दल तक्रार करत असते. एक दिवशी ती आईवडिलांना सांगते ती प्रथमेशबरोबर आता संसार नाही करू शकत. मला डिवोर्स घ्यायचा आहे. मी त्याच्याशी बोलले, त्याला पण ते मान्य आहे. वडील प्राजक्ताला म्हणतात, तू ठरवले आहेस तर परत एकदा मुलीचा नीट विचार कर व योग्य तो निर्णय घे. शेवटी प्राजक्ता व प्रथमेश हे दोघे एकमेकांच्या संमतीने एकमेकांपासून वेगळे होतात. प्राजक्ताची मुलगी सोनाली ही 1 वर्षाची असल्यामुळे ती प्राजक्ताकडेच असते. प्राजक्ता मुलीला घेऊन माहेरी राहत असते. आईवडिलांना वाटत असते मुलगी अजून तरुण आहे, आपलीच निवड चुकली त्यामुळे तिचे आयुष्य बर्बाद झाले. ती पुढचे आयुष्य एकटी कसे काढणार, आपणच तिच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे असे म्हणून ते प्राजक्ताला परत दुसरे लग्न करण्याचा सल्ला देतात. ती पण दुसऱ्या लग्नाला तयार होते. तिच्यासाठी परत दुसरे स्थळ शोधून लग्न लावतात. लग्न झाल्यावर तिला तिच्या मुलीला आईकडे सोपवावे लागते व नवीन संसार परत थाटावा लागतो. तिकडे प्रथमेश पण काही दिवसांनी दुसरे लग्न करतो. दोघे पण आपले आयुष्य नव्याने जगू लागतात. पण त्यांची मुलगी सोनाली ही आजोळीच वाढू लागते. आई वडील असून पण तिच्या डोक्यावर त्यांचा हात नसतो. प्राजक्ताचे आईवडील पण सोनालीला तिच्याकडे पाठवत नाही. तिच्या नवीन संसारात मुलीची अडचण नको म्हणून ते स्वतःकडेच तिला ठेवून घेतात. सोनाली आजोळी वाढत असताना तिला लहानपणापासूनच माहीत असते आईवडिलांनी दोघांनीही दुसरे लग्न केले आहे. दोघे पण आपापल्या आयुष्यात पुढे गेलेत. पण माझे काय? मी का इथे आहे? सगळेजण माझ्याकडे दया दाखवतात. माझे घर कोणते? मी राहते ते का वडिलांचे का आईचे? सगळेजण माझे आहेत, पण मी नक्की कोणाचे आहे? घरात जर कोणी पाहुणे जरी आले तरी माझ्याकडे बघून ते बिचारी मुलगी असं म्हणायचे. प्रत्येक वेळी सोनालीला जाणीव व्हायची की ती या घरातली नाही. सगळेजण तिचा लाड करायचे पण असेही म्हणायचे बिचारीला आईवडील नाही. त्यामुळे सोनालीच्या मनावर ह्या सगळ्याचा परिणाम व्हायला लागला. ती आश्रित आहे ह्याची तिला जाणीव व्हायची. त्यामुळे ती स्वतःलाच अभागी समजायची. कोणाशी जास्त बोलायची नाही. प्राजक्ताचा लहान भाऊ सागरचे पण आता लग्न झालेले असते. त्याची बायको शुभांगी ही घरात सगळ्यांच्या समोर सोनालीशी गोड बोलायची, पण मनातून तिला तिचा खूप राग यायचा. तिला वाटायचे हिची आई गेली लग्न करून व आमच्या माथी ही मुलगी ठेवली, आम्ही का हिला सांभाळायचे? पण घरच्यांच्या समोर ती काही बोलू शकायची नाही. सोनालीला मामीच्या वागण्यातला कपटीपणा दिसायचा. शुभांगी गोड बोलून सोनालीकडून छोटी छोटी कामं करून घ्यायची. ह्याच वातावरणात सोनाली मोठी होत असते. एकदा अशीच प्राजक्ता सोनालीला भेटायला आलेली असते. येताना ती सोनालीसाठी कपडे खाऊ असे घेऊन आलेली असते. प्राजक्ता सोनालीला जवळ घेते. तिला विचारते, तू कशी आहेस सोनाली? सोनाली म्हणते, तू मला तुझ्याबरोबर का घेऊन जात नाहीस? मला तुझ्याबरोबर राहायचे आहे. प्राजक्ता सोनालीला सांगते, आत्ता तुझी शाळा आहे ना, तुला सुट्ट्या लागल्या की मी तुला माझ्याबरोबर घरी घेऊन जाईल. तरी सोनाली पुढे म्हणते, तुला जर न्यायचे नसेल तर माझ्या बाबांना सांग न्यायला, मी त्यांच्याकडे जाईल. प्राजक्ता तिला विचारते, तू एवढा हट्ट का करतेस? हे आधी तू असे कधी बोलली नाहीस. सोनाली तिला काहीच उत्तर देत नाही. आता आईला विचारते, सोनालीला काय झाले? ती खूप हट्ट करते माझ्याबरोबर यायला. इथे सगळे ठीक आहे ना? तिची आई म्हणते, हो ग, तू नको काळजी करू. तुझ्या नवऱ्याला विचारून तिला कधीतरी तुझ्या घरी घेऊन जात जा. तिला आता चांगले कळते. तिला वाटत असेल आईवडिलांकडे जावे. इथे आम्ही आहोत, पण तिचे आईवडिलांची कमी आम्ही नाही पूर्ण करू शकत.
प्राजक्ता आईला म्हणते ठीक आहे आणि जाताना आईकडे सोनालीच्या खर्चाचे पैसे देऊन जाते. घरी गेल्यावर प्राजक्ता सोनालीच्या बोलण्याचा विचार करत असते. तिचा नवरा विचारतो, काय कसला विचार करतेस? ती सोनालीबद्दल त्यांना सगळं सांगते. थोड्या दिवसांसाठी तिला मी इथे आणू का असंही विचारते. तिचा नवरा थोडा विचार करतो. सोनालीला सुट्ट्या लागल्या की आण काही दिवस तिला. सोनाली शाळेत जायची. तिच्याबरोबर शेजारच्या पण काही मुली असायच्या. त्या सगळ्या मिळून एकत्र शाळेत जायच्या. सोनाली त्या दिवशी गेटपर्यंत त्यांच्याबरोबर जाते, पण आत जात नाही. ती वडिलांना म्हणजेच प्रथमेशच्या घर शोधण्यासाठी जाते. प्राजक्ताने जाताना तिच्याकडे थोडे पैसे जवळ ठेवायला दिलेले असतात. सोनालीने आजोबांच्या डायरीतून वडिलांचा पत्ता घेतलेला असतो. ती रिक्षावाल्याला तो पत्ता दाखवते व तिथे चला असे सांगते. सोनाली त्या पत्त्यावर पोहोचते तर तिथे दाराला कुलूप असते. ती शेजारी विचारते तर ते सांगतात हे घर बरेच वर्ष बंद आहे, हे लोक दुसरीकडे राहतात आता. सोनाली निराश होते. तोपर्यंत रिक्षावाला तिथेच असतो. तो सोनालीला म्हणतो माझे पैसे. सोनाली त्यांना आईने दिलेले सगळे पैसे देते, पण परत घरी जायला तिच्याकडे पैसे नसतात. हे रिक्षावाल्याच्या लक्षात येते. तो तिला म्हणतो तुला कुठे जायचं आहे, तुझा पत्ता सांग. सोनाली त्याला त्याचा पत्ता सांगते. रिक्षा आजीच्या दारात येऊन उभी राहते. सोनाली खाली उतरते. दारात मामा उभा असतो. तो रिक्षावाल्याला विचारतो ही रिक्षातून का आली, काय झाले रिक्षावाल्यांना तो विचारतो. रिक्षावाला पण त्यांना सगळे सांगतो. सागर रागातच घरात येतो. आई वडिलांना सांगतो बघा ही आज कुठे गेली होती, आपण हिला एवढे सांभाळतो पण हिला वडील पाहिजेत, त्याला शोधायला ही गेली होती. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, किती केले तरी सोयऱ्याची मुलगी आहे, तिला त्यांचीच ओढ असणार. सोनाली मामाचे सगळे बोलणे ऐकत असते, पण त्यावेळी तिला काहीच कळत नसते. आजी आजोबा सोनाली जवळ जातात. तिला विचारतात तू का असे केलेस बाळा? सोनाली म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या आईवडिलांकडे राहतात, ते फक्त सुट्टीतच मामाच्या गावी जातात, मग मी का नाही त्यांच्याबरोबर राहत? आजी आजोबांना कळत नाही सोनालीच्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे. ते प्राजक्ताला सांगतात सोनाली एकटी तिच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी रिक्षातून गेली होती. ते ऐकून प्राजक्ताला टेन्शन येते. प्राजक्ता ठरवते काही दिवसांसाठी तिला घरी न्यायचे. ती सोनालीला घेऊन घरी जाते. सोनाली आनंदात असते, तिला आईबरोबर राहायला मिळणार म्हणून. प्राजक्ता सोनालीच्या आवडीचा स्वयंपाक करते. ते तिघे पण एकत्र जेवायला बसतात. प्राजक्ता सोनालीला आग्रहाने जेवण भरवत असते. तिचा नवरा म्हणतो ती मोठी आहे, ती खाईल की हाताने, तिला असे लाडवून ठेवू नकोस. तरी प्राजक्ता त्याच्याकडे लक्ष देत नाही. ती सोनालीचे लाड करत असते. सोनाली तिला म्हणते तू माझ्याजवळ झोप. प्राजक्ता पण सोनालीला झोप लागेपर्यंत तिथेच असते. सोनालीला मनातून खूप भारी वाटत असते. तेवढ्यात प्राजक्ताचा नवरा तिला म्हणतो आता काय रात्रभर इथेच थांबणार आहेस का, उद्या कामावर पण जायचे आहे तुला? प्राजक्ता हो हो म्हणतच उठते. प्राजक्ताचा नवरा तिला म्हणत असतो तू तुझं औषध वगैरे सगळे घेतलेस का? ह्या दिवसात एवढी दगदग नको करूस, स्वतःची काळजी घे आणि चल लवकर झोपायला. प्राजक्ता त्यांच्या बरोबर जाते. सोनाली हे सगळे ऐकत असते. तिला वाटते आई आजारी आहे. दुसऱ्या दिवशी प्राजक्ता सगळा स्वयंपाक करते. सोनालीला सांगते घरात दिवसभर नीट राहा, अंकलला त्रास देऊ नकोस, मी लवकरच येईल. प्राजक्ता निघाली तेव्हा तिच्या हातात एक हॉस्पिटलची फाईल असते. त्यावर लहान मुलाचे चित्र असते. सोनाली ते पाहते. ती आईला विचारते हे काय? प्राजक्ता म्हणते तुला आता एक बहीण किंवा भाऊ येणार आहे. तुझी परीक्षा संपली की तुला मी माझ्याबरोबरच ठेवणार आहे. प्राजक्ताचा नवरा हा तिची नीट काळजी घेत असतो. तिला त्रास नको म्हणून तो सोनालीला आणायला परवानगी देतो. प्राजक्ता बाहेर गेल्यावर मात्र तो सोनालीला सारखे बोलत असतो ह्याला हात लावू नकोस, असे करू नकोस, त्याला हात नको लावूस, ते किती महाग आहे, हे तिला तो ओरडून सांगत असतो. सोनालीला कळते ह्या घरात तिचे काही नाही. तिला तिथे पाहुण्यासारखे वाटते. प्राजक्ता घरी आल्यावर ती तिला म्हणते तिला एकदा तिच्या वडिलांना भेटायचे आहे. प्राजक्ता म्हणते मी उद्या त्यांना फोन करते व तुला घेऊन जा असे सांगते. तू त्यांना थोडा वेळ भेट आणि परत ये, ठीक आहे ना? प्राजक्ताचं बोलणं ऐकून सोनाली मनातनं खुश होते. प्राजक्ताने सांगितल्याप्रमाणे प्रथमेश तिला घ्यायला येतो.
सोनालीने त्याला फक्त फोटोतच पाहिलेले असते. प्रथमेश हा पहिल्यांदाच सोनालीला पाहत असतो. तो तिला घेऊन घरी जायला लागतो. तो तिला विचारतो, तू कितवीला आहेस? सोनाली सांगते, मी 6वीमध्ये आहे. दोघे बोलत बोलत त्याच्या घरी जातात. तिथे गेल्यावर प्रथमेशची बायको सोनालीला आत यायला सांगते. ती सोनालीची विचारपूस करत असते. तर मध्ये मध्ये एक मुलगा सारखा त्रास देत असतो. त्याचे नाव ओम असते. प्रथमेश ओमला उचलून घेतो. त्याला म्हणतो, ही तुझी मोठी ताई आहे. सोनालीला कळते हे मूल म्हणजे प्रथमेशचे आहे. ओम हा सोनालीला बाबांच्या जवळ जाऊन देत नसतो. सोनाली कसाबसा तिथे एक दिवस काढते. तिला कळते दोघांच्या म्हणजे आईवडिलांच्या आयुष्यात सोनाली महत्त्वाची नाही. ते दोघे पण त्यांच्या संसारात रमलेले होते. त्यांना पण सोनालीबद्दल प्रेम होते, पण दोघांचे संसार वेगवेगळे झाल्यामुळं ते तिला तसं म्हणावं असं प्रेम देऊ शकत नव्हते. शेवटी सोनाली परत आजोळी येते. ती प्राजक्ताला सांगते तिला हॉस्टेलमध्ये राहायचे आहे. प्राजक्ता तिची एका हॉस्टेलमध्ये सोय करते. सोनाली ही प्राजक्ता व प्रथमेश यांना भेटून गेल्यापासून त्या दोघांना पण सोनालीबद्दल काळजी वाटत असते. त्यांना कळते सोनालीच्या मनात काहीतरी चालले आहे. ती दुःखी आहे. सोनाली हॉस्टेलवर गेल्यावर ती प्राजक्ताला सांगते तिला कोणीच भेटायला यायचे नाही. तिला जर कोणाला भेटायचे असेल तर बाबा व तू एकत्र या, नाही तर मला कोणीच भेटायला येऊ नका. प्राजक्ताला कळत नाही सोनालीला या वयात त्यांच्या म्हणजे प्रथमेश व तिच्या नात्याबद्दल कसं समजवायचं ते. सोनालीच्या हट्टापायी तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिला कोणीच भेटायला जात नाही. सोनाली सुट्ट्यांमध्ये पण घरी जात नव्हती. तिचे 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण होते. तिला आता कॉलेजमध्ये जायचे असते. सोनालीचा सगळा खर्च हा पहिल्यापासून प्राजक्ताच करायची. सोनालीला पैसे पाठवायचे. प्राजक्ता सोनालीला भेटायला जायचे तिला घरी आणायची तयारी करत असते. तिला वाटते सोनाली तेव्हा लहान होती, आता ती मोठी झाली, ती मला नक्की समजून घेईल. प्राजक्ताची दुसरी लहान मुलगी ईशा हिला बरोबर घेऊन ती जाते. सोनाली प्राजक्ताला बघून म्हणते, ही तुझी दुसरी मुलगी का? छान आहे. हिला कोण सांभाळते? प्राजक्ता सोनालीला म्हणते, अगं ही तुझी बहीण आहे, असं का बोलतेस? चल आपल्याला घरी जायचं आहे. सोनाली म्हणते, मी परत हॉस्टेलवरच राहणार आहे. मी तुझ्याबरोबर नाही येणार. माझ्यामुळे तुला त्रास नको. सोनालीच्या बोलण्यामुळे प्राजक्ताच्या लक्षात येते सोनालीमध्ये खूपच बदल झालेला असतो. तिला कोणाबद्दल प्रेमच वाटत नसते. प्राजक्ता तिला म्हणते, तुझे बाबा कधी तुला भेटायला आले होते का? सोनाली म्हणते, नाही ग. त्यांच्या नावाखेरीस माझ्याकडे त्यांची कोणतीच आठवण नाही. ते त्यांच्या ओमबरोबर खुश असतील. त्यांना कशाला माझी आठवण येईल? प्राजक्ता म्हणते, तू म्हणाली होतीस ना तुम्ही दोघे पण एकत्र मला भेटायला या म्हणून. मी त्यांना पण निरोप दिला होता. मला वाटले ते आले असतील. तेवढ्यात सोनाली म्हणते, ते बघ आले. समोरून प्रथमेश येत असतो. तो सोनालीला म्हणतो, तुझा इथला प्रवास संपला आहे. तू आता माझ्याबरोबर चल आपल्या घरी. प्राजक्ता म्हणते, नाही, मी तिचा खर्च करते. ती माझी मुलगी आहे. तुम्ही नावाचे वडील आहात. सोनाली म्हणते, थांबा, तुम्ही दोघे माझ्यासाठी भांडू नका. मी एवढी महत्त्वाची नाही आणि तसेही मी दोघांकडे पण येणार नाही. प्रथमेश प्राजक्ताला म्हणतो, हे सगळे तुझ्यामुळे झाले. तुझे इगोमुळे झाले. तुझ्या इगोमुळे माझ्या मुलीचे आयुष्य बर्बाद केलेस. सोनाली दोघांना हात जोडून म्हणते, प्लीज तुम्ही दोघे पण जा इथून. तुम्हाला तुमची मुलं आहेत. मी समजेल, मी अनाथ आहे. तुम्ही दोघे पण नको मला. तुम्ही तुमची निवड केलीत. आत्ता ही माझी निवड आहे. सोनाली प्राजक्ताला म्हणते, यापुढे तू मला पैसेही देऊ नकोस. मी माझे बघेल, काम करून शिकेल. पण तुम्ही जा इथून. प्रथमेश व प्राजक्ता दोघे बाहेर येऊन विचार करत असतात. दोघे एकमेकांना म्हणतात, खरंच आपलं चुकलं. आपण त्यावेळी सोनालीचा विचारच केला नाही. त्यामुळे आज सोनाली अशी झाली आहे. आपल्याला चूक कळली, पण आपण ती आता सुधारू पण शकत नाही. राहू दे तिला इथेच. आपण लांब राहून तिच्यावर लक्ष ठेवू, असे म्हणून ते दोघे पण आपापल्या मार्गाने वेगळे जातात. त्या दोघांना गेलेले पाहून सोनाली खूप रडते. तिला तिचे आईवडील एकत्र पाहिजे असतात. ते आता कधीच होऊ शकत नव्हते. सोनाली त्या दोघांच्या पाठमोऱ्या प्रतिमेकडे एकटक बघत असते आणि स्वतःचे डोळे पुसते.
आजची सोनालीची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.